नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशीची कथा. पौराणिक मान्यतांनुसार देव आणि दानवांनी मिळून केलेल्या समुद्रमंथनातून धन्वंतरी देवता हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाली. समुद्रमंथनातून धन्वंतरी देवता अश्विन कृष्ण त्रयोदशीला प्रकट झाली होती. त्यामुळे अश्विन कृष्ण त्रयोदशी ही धन्वंतरी देवतेची जन्मतिथी मानली जाते आणि या दिवशी धनत्रयोदशीला धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. या दिवसालाच धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. धन्वंतरी देवतेला श्री विष्णूंचे अंशावतार मानले गेले आहे आणि धनत्रयोदशीला ईशान्य दिशेकडे तोंड करून पूजा केल्यास दीर्घायुष्य लाभते, आरोग्य, संपत्ती लाभते. आता धनत्रयोदशीची पुढची कथा बघूया. एका कथेनुसार असे म्हटले जाते की काशीचे राजवंश धन्व नामक राजा अज्यदेवांचे उपासक होते आणि त्यांनी अज्यदेवांना प्रसन्न करून घेतल्यानंतर त्यांना धन्वंतरी नामक पुत्राची प्राप्ती झाली होती. असे म्हटले जाते की समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या धन्वंतरी देवतेचा तो दुसरा जन्म होता आणि या कथेचा उल्लेख ब्रह्मपुराणात आलेला आहे. त्यानंतर पुढची कथा अशी आहे की एका कथेनुसार गालव नावाचे ऋषी तहानेने व्याकुळ होऊन जंगलामध्ये भटकत होते. तेव्हा वीरभद्रा नामक एका कन्येने गालव ऋषींना पाणी दिले आणि त्यांची तहान शांत केली. यावर ऋषी प्रसन्न झाले आणि तिला पुत्रप्राप्तीचे वरदान दिले. तेव्हा वीरभद्रेने ऋषींना तिची व्यथा सांगितली. त्यावर ऋषींनी तिला आश्रमात नेले आणि तेथे एक दर्भाची प्रतिकृती तयार केली आणि ती वेदांनी अभिमंत्रित केली आणि त्यातून एक मुलगा तयार झाला. तोच मुलगा पुढे धन्वंतरी म्हणून ओळखला जाऊ लागला. आता धनत्रयोदशीची पुढची कहाणी ऐकूया. तर एकदा यमराजाला त्यांच्या दूतांनी विचारले, तुम्ही सर्व जीवांचे प्राणहरण करतात, तुम्हाला त्या जीवांची दया येत नाही का? त्यावर यमराज यमदूतांना म्हणाले, एकदा असे झाले होते. एकदा हंस नावाचा राजा शिकार करण्यासाठी जंगलात गेला आणि शिकार करताना तो जंगलात भरकटला. भरकटत तो राज्याची सीमा ओलांडून दुसऱ्या राज्यात निघून गेला. तो हेमराज नावाच्या राजाच्या राज्यात निघून गेला. तेव्हा हेमराज राजाने हंस राजाचा सत्कार केला. त्याच दिवशी हेमराज राजाला पुत्रप्राप्ती झाली होती आणि पाचीच्या दिवशी सटवाई येऊन त्या मुलाचे भविष्य लिहून गेली. हेमराजाचा पुत्र 16 वर्षाचा झाल्यावर त्याचे लग्न होणार आणि लग्नाच्या 4थ्या दिवशी तो मरणार. हे भविष्य ऐकून राजाने मुलाला एका गुहेत लपवून ठेवले, जेणेकरून त्याचा विवाह होणार नाही. पण विधिलिखित अटळ असते. त्या मुलाने एकदा हंसराजाच्या मुलीला बघितले आणि असा काही योगायोग झाला की त्यांचा विवाह झाला आणि लग्नाच्या 4थ्या दिवशी सर्पदंशाने त्या मुलाचा मृत्यू झाला आणि आम्ही त्याचे प्राण घेण्यासाठी तेथे गेलो. तिथे झालेला विलाप पाहून आम्हाला अत्यंत वाईट वाटले आणि लग्नासारख्या आनंदाच्या क्षणी झालेला हा अनर्थ बघून आम्हाला खूप दुःख झाले. हे ऐकल्यावर यमदूतांनी यमराजांना सांगितले की असा प्रसंग कुणावरही येऊ नये, यासाठी तुम्ही काही उपाय सांगितला तर फार बरे होईल. त्यावर यमदेव म्हणाले, धनत्रयोदशीपासून 5 दिवस जो दीपदान करील त्याच्यावर असा प्रसंग येणार नाही आणि धनत्रयोदशीच्या दिवशी जो मला म्हणजेच यमदीपदान करेल त्याला अकाली मृत्यू येणार नाही. तेव्हापासून धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान केले जाते. त्यानंतर धनत्रयोदशीची पुढची कथा अशी आहे की एकदा माता लक्ष्मी भगवान विष्णूंसोबत फिरत होत्या आणि एका ठिकाणी येऊन भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितले की मी परत येईपर्यंत तू याच ठिकाणी थांबून राहा. परंतु माता लक्ष्मीचे मन व्याकुळ झाले आणि त्याही भगवान विष्णूंच्या मागे दक्षिणेकडे जाऊ लागल्या. पुढे त्यांना मोहरीची शेते लागली. शेतात बहरलेली मोहरीची फुले खूपच सुंदर दिसत होती. देवी लक्ष्मींनी त्यातील एक फूल तोडले आणि स्वतःला सजवले. त्यानंतर त्यांना ऊसाची शेती लागली. त्यांनी त्यातील एक ऊस तोडला आणि त्या ऊसाचा आस्वाद घेतला. तेव्हा तेथे भगवान विष्णू आले आणि ते माता लक्ष्मीवर क्रोधित झाले. शेतकऱ्याच्या शेतातील वस्तू चोरल्यामुळे आता 12 वर्षे शेतकऱ्याची सेवा करावी लागेल असे त्यांनी माता लक्ष्मीला सांगितले. त्यानंतर माता लक्ष्मी गरीब शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्या आणि तिथे राहू लागल्या. एके दिवशी त्यांनी शेतकऱ्याच्या पत्नीला महालक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करण्यास सांगितले. त्या शेतकऱ्याच्या पत्नीने तसेच केले आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करताच तिचे घर धनधान्याने भरून गेले. त्यानंतर 12 वर्षे पूर्ण झाली आणि
भगवान विष्णू माता लक्ष्मीला नेण्यासाठी परत आले. परंतु तेव्हा शेतकऱ्याने माता लक्ष्मीला परत पाठवण्यास नकार दिला. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, माता लक्ष्मी कोणत्याही ठिकाणी जास्त वेळ राहत नाही, परंतु त्यांना शाप असल्यामुळे त्या इथे 12 वर्ष राहिल्या होत्या. परंतु तरीही शेतकऱ्याचे मन समाधानी होत नव्हते. तेव्हा माता लक्ष्मीने शेतकऱ्यास सांगितले की धनत्रयोदशीच्या दिवशी घराची स्वच्छता करा, साफसफाई करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा, माझी पूजा करा आणि तांब्याच्या कलशामध्ये नाणी भरून ठेवा. तेव्हापासून धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाऊ लागली. अशा प्रकारे ही धनत्रयोदशीची कथा होती. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेची जन्मतिथी असल्यामुळे या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. आणि यमदीपदान का केले जाते आणि माता लक्ष्मीची पूजा का केली जाते याबद्दलच्या या कथा होत्या. या कथा तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.